पुढचा भाग बघायचा आपल्याला मोल. Mole. A mole is that quantity of a substance whose mass in grams is equal in magnitude to the molecular mass of that substance is dot. म्हणजे काय तर मोल ही पदार्थाची अशी राशी असते की तिचे ग्रॅम मधील वस्तुमान त्या पदार्थाच्या रेणू वस्तुमानाच्या डाल्टन मधील मूल्या एवढेच असते. त्यानंतर आहे ॲव्होगाड्रोज नंबर. ॲव्होगाड्रोज नंबर म्हणजे काय तर कोणत्याही पदार्थाच्या एक मोल राशी मधील रेणूंची संख्या निश्चित असते. द नंबर ऑफ मोलेक्युल्स इन वन मोल ऑफ एनी सबस्टन्स इज कॉन्स्टंट. इटालियन शास्त्रज्ञ ॲव्होगाड्रो याने या संदर्भात संशोधन केले आणि म्हणून त्या संख्येला ॲव्होगाड्रो अंक असे म्हणतात. The Italian scientist Avogadro did pioneering work in this context. Therefore, this number is called Avogadro's number and it is denoted by Na. Avogadro's number is 6.022 into 10 raised to 23. आता आपल्याला दिलेला आहे 66 ग्रॅम कार्बन डायऑक्साइड मध्ये किती रेणू असतात. हाऊ मेनी मॉलिक्युल्स आर देअर इन 66 ग्रॅम ऑफ CO2 कार्बन डायऑक्साइड. याची मेथड दिलेली आहे आपल्याला. मोलेक्युलर मॉस ऑफ कार्बन डायऑक्साइड इज 44. म्हणजे CO2 कार्बन डायऑक्साइडचे रेणू वस्तुमान 44 आहे. रेणू वस्तुमान आपण मागे काढले कशा प्रकारचे काढायचे ते 44 कशा प्रकारचे येतात ते आपण बघितलं मागच्या वेळेस. आता आपल्याला पुढचं बघायचं या सूत्राने मोल कसं काढायचं. नंबर ऑफ मोलेक्युल्स इन द गिवन ऑफ कार्बन डायऑक्साइड CO2 मधील मोलची संख्या जी n ने दर्शवतात ती n ने दर्शवली जाते ती n. याचं सूत्र आहे CO2 मधील मोलची संख्या म्हणजे नंबर ऑफ मोलेक्युल्स इन गिवन CO2 इक्वल टू मॉस ऑफ CO2 इन ग्रॅम्स डिवायडेड बाय मोलेक्युलर मॉस ऑफ CO2 इक्वल टू 66 आपल्याला दिलेलं आहे आणि त्याचं मोलेक्युलर मॉस रेणू वस्तुमान ते पण आपल्याला आपण काढलं ते आहे 44 किंवा ते पण आपल्याला दिलेलं असतं 66 डिवायडेड बाय 44. तर ह्याचं आन्सर येतं 1.5 n इक्वल टू 1.5 मोल. म्हणून एक मोल कार्बन डायऑक्साइड मध्ये 6.022 गुणिला 10⁻23 रेणू असतात. 1 mole of CO2 contains 6.022 into 10 raised to 23 molecules. 1.5 कार्बन डायऑक्साइड मध्ये 1.5 गुणिला 6.022 गुणिला 10⁻23 रेणू बरोबर 90.330 गुणिला 10⁻23 रेणू बरोबर 9.033 गुणिला 10⁻23 molecules. 1.5 moles of CO2 contains 1.5 into 6.022 into 23 molecules equal to 9.033 into 23 molecules. याचप्रमाणे आणखी एक उदाहरण आपण बघूया. Calculate the number of molecules in 51 gram of ammonia. अमोनियाचा मोलेक्युलर फॉर्म्युला काय NH3. मग यामध्ये आपल्याला दिलेलं असतं N इक्वल टू त्याचा ॲटॉमिक नंबर म्हणजे नायट्रोजनचा ॲटॉमिक मॉस 14 आणि हायड्रोजनचा ॲटॉमिक मॉस 1. आता आपलं काय करूया मोलेक्युल मॉस पण काढूया रेणू वस्तुमान पण काढूया म्हणजे तुमचं ते पण उजळणे
होईल. तर सुरुवातीला त्याचा मोलेक्युलर फॉर्म्युला आहे NH3. काय आहे? NH3. आता हा जो NH3 आहे यामध्ये आपल्याला दिलेलं आहे ते N इक्वल टू 14 म्हणजे atomic mass, हायड्रोजन इक्वल टू 1 atomic mass. Constituent elements nitrogen plus hydrogen. Number of atoms N means nitrogen equal to 1 and hydrogen equal to 3. Atomic mass N equal to 14 and H equal to 1. Atomic mass into number of atoms 14 in plus 1 into 3 equal to 14 plus 3 equal to 17 gram contains 1 mole of ammonia. Equation काय? The number of molecules of ammonia equal to mass in gram divided by molecules of mass equal to 51 divided by 17 equal to 3 moles. 1 moles of ammonia equal to 6.022 into 10 raised to 23. Hence 3 moles of ammonia contain 3 into 6.022 into 10 raised to 23 equal to 1.8066 into 10 raised to 24. Number of molecules in 51 gram of NH3 equal to 1.8066 into 10 raised to 24. पुढचा भाग आहे संयुजा. Valency. The capacity of an element to combine is called its valency. मूलद्रव्याच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला संयुजा असे म्हणतात. The valency of an element is indicated by a specific number. मूलद्रव्याची संयुजा ही विशिष्ट अंकाने दर्शवतात. It is the number of chemical bond formed by one atom that element with another atom. हा अंक म्हणजे मूलद्रव्याच्या एका अणूने इतर अणूंबरोबर केलेल्या रासायनिक बंधाची संख्या होय. The number of electrons that an atoms of an element gives away or takes up while forming an ionic bond is called the valency of that element. आयनिक बंध निर्माण होताना मूलद्रव्यांचे अणू जितके इलेक्ट्रॉन घेतो किंवा देतो ती संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याची संयुजा होय. यामध्ये आपल्याला काही मूलद्रव्य, अणुअंक, इलेक्ट्रॉन स्वरूपण, संयुजा इलेक्ट्रॉन आणि त्याच्या संयुजा दिलेल्या आहेत. इलेमेंट दिलेले आहेत, ॲटॉमिक नंबर दिलेले आहे, इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन दिलेलं आहे, व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन दिलेले आहे आणि व्हॅलन्सी दिलेली आहे. यामध्ये काही आपल्याला भरून दिलेले आहेत, काही आपल्याला भरायचे आहेत. जे भरायचे आहेत ते आपण बघूया. लिथियम ॲटॉमिक नंबर 3, व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन 1 and valency is 1. Beryllium electron configuration 2 valency electron 2. Then carbon atomic number is 4 and valency is 4. Nitrogen
Electronic configuration 2 and 5. Valency electron 3. Oxygen atomic number 8 and valency 2. Fluorine electronic configuration 2 7 and valency 1. Neon electronic configuration 8, valency electron 0 and valency is also 0. Sodium atomic number 11. Magnesium electronic configuration 2 8 2 and valency is 2. Aluminum valency electron is 3 and valency is also 3. Silicon electronic configuration 2 8 4 and valency is 4. आता खाली आपल्याला दिलेले आहे काही some elements that exhibit variable valency, म्हणजे काही जे मूलद्रव्य असतात ते परिवर्ती संयुजा दर्शवतात, ते आपल्याला दिलेलं आहे. यामध्ये तांबे आहे, कॉपर, संयुजा दाखवतं, व्हॅलेन्सी दाखवतं 1 and 2. त्याचं नामकरण असतं क्युप्रस अँड क्युप्रिक. पारा मर्क्युरी Hg व्हॅलेन्सी दाखवतं 1 and 2 आणि त्याचं नॉमेनक्लेचर आहे मर्क्युरस अँड मर्क्युरिक. आयन Fe सिम्बॉल ते व्हॅलेन्सी दाखवतं 2 and 3. त्याचं नॉमेनक्लेचर आहे फेरस अँड फेरिक. शेवटचा भाग येतो आपण केमिकल फॉर्म्युली ऑफ कंपाऊंड्स रिकॅपिट्युलेशन, म्हणजे संयुगांची रासायनिक सूत्रे एक पुनरावलोकन. यामध्ये आपल्याला काही स्टेप दिलेल्या आहेत. या स्टेप मध्ये आपल्याला टू राईट द सिम्बॉल्स ऑफ अँड रॅडिकल, बेसिक रॅडिकल ऑन द लेफ्ट. मूलकांच्या संज्ञा लिहायच्या, आम्लारी धर्मी जे मूलक असतील ते डाव्या बाजूला लिहायचं. उदाहरणार्थ सोडियम सल्फेट, Na म्हणजे सोडियम आणि सल्फेट SO4. स्टेप नंबर 2 टू राईट द व्हॅलेन्सी बिलो द रिस्पेक्टिव्ह रॅडिकल. सोडियमची आहे 1 आणि सल्फेटची आहे 2. स्टेप नंबर 3 टू क्रॉस मल्टिप्लाय as shown by the arrows the number of the radicals. Sodium 1, sulfate 2. So cross multiplication Na2 and SO4 1. 1 आपण लिहत नाही म्हणून त्याचं Na2SO4 असं त्याचं नामकरण होईल. त्याचं नामकरण काय होईल Na2SO4. म्हणजे आपण जर बघितलं तर सोडियम आणि सल्फेट आम्लारी धर्मी असेल ते डाव्या बाजूला लिहायचं. दुसरी पायरी आहे टू राईट द व्हॅलेन्सी बिलो द रिस्पेक्टिव्ह रॅडिकल, म्हणजे त्या मूलद्रव्यांची संयुजा त्याखाली लिहायची. सोडियमची आहे 1, सल्फेटची आहे 2. त्यानंतर काय करायचं, मूलकांची संख्या मिळवण्यासाठी बाणाने दर्शवल्याप्रमाणे क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे तिरकस गुणाकार करून ती मिळवायची. सोडियमची संयुजा आहे 1, सल्फेटची संयुजा आहे 2. तिरकस गुणाकाराने Na ला मिळाली सल्फेटची म्हणजे 2, SO4 ला मिळाली Na ची 1, म्हणजे त्यांचं तिरकस गुणाकाराने झाला Na2SO4. 1 आपण लिहत नाही म्हणून त्याचं संयुगाचं रासायनिक सूत्र आलं Na2SO4. असंच आपल्याला खाली जे दिलेले आहेत आयन्स रॅडिकल, इकडे दिले आहे बेसिक रॅडिकल, इकडे दिले आहे ऍसिडिक रॅडिकल. याप्रमाणे आपल्याला ते बनवता येतात. उदाहरणार्थ आपण जर यापैकी कुठलंही घेतलं Na, आता यामध्ये बघा Na आहे, हायड्रोजन आहे, Na म्हणजे सोडियम, K म्हणजे पोटॅशियम,
अशा प्रकारचे इथं बेसिक रॅडिकल्स आहेत आणि इथं ॲसिडिक रॅडिकल्स आहेत. आता इथं जर आपण वेगवेगळ्या प्रकारचं जर या मुलकांमध्ये आपापसात जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला सांगता येतं. उदाहरणार्थ हायड्रोजन H प्लस क्लोरीन घेतलं आपण, क्लोराईड, तर काय तयार झालं? HCl. दोघांची संज्ञा एक एक आहे, त्यामुळे HCl एक आपण लिहत नाही, म्हणजे झालं हायड्रोजन क्लोराईड, म्हणजे हायड्रोजन क्लोराईड. दुसरं आहे सोडियम आणि क्लोरीन. सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ, सोडियम क्लोराईड. त्यानंतर पोटॅशियम, पोटॅशियम आणि क्लोराईड, काय तयार झालं? पोटॅशियम क्लोराईड. तसंच आपण जर घेतलं हायड्रोजन आणि ब्रोमाइड, हायड्रोजन ब्रोमाइड. हायड्रोजन आणि फ्लोराईड, हायड्रोजन फ्लोराईड. सोडियम आणि ब्रोमाइड, सोडियम ब्रोमाइड. अशा प्रकारे आपल्याला यापासून बरीचशी रासायनिक सूत्रे तयार करता येतील आणि ती तयार करा आणि तुम्ही ती स्वतः तयार करा आणि पाठ करा.